एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय चॅनल। गुड मॉर्निंग सर्वांना। कसे आहात तुम्ही सर्व? तर बघा, आजच्या ब्लॉगची सुरुवात जी आहे तर ती डायरेक्टली किचनपासून आणि काहीही न बोलता डायरेक्ट एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। गाजर आणि मुळा बारीक किसून घेतला, त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी टाकली, त्याचबरोबर व्हाईट तीळ पण ॲड केले आणि जे मसाले तुम्ही यूज करता किंवा मग तुमच्या मुलांना जी मसाले आवडतात, जे तुम्ही त्यांना डेली देत असतात, ते मसाले तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता फोडणीमध्ये। आणि कोथिंबीर पण ॲड करू शकता, पण मी कोथिंबीर टाकली नाही कारण माझ्या मुलीला कोथिंबीर आवडत नाही। कोथिंबीर जर तिला दिसली तर ती निवडून खाते। कोथिंबीर थोडी सुद्धा म्हणजे खातच नाही। थोडी जरी दिसली तिला, बारीकचा तुकडा जरी दिसला कोथिंबीरचा, तर ती साईडला काढून टाकते। त्यापेक्षा न टाकलेली बरी। सो त्यामुळे मग तिच्या टिफिनमध्ये मग जे काही बनवत असेल ना, तर त्यामध्ये कोथिंबीर तर मी ॲड करतच नाही। तर यामध्ये पण मी कोथिंबीर न टाकता गाजर आणि मुळाचे पराठे जे आहे तर ते बनवत आहे। आणि आज बघा, त्रिशा जी आहे तर ती पिल्लूला त्याचं ब्रेकफास्ट देत आहे, कारण मला स्वयंपाक करायचा होता आणि दोघं पण लवकर उठून बसले आणि मग मी एकटी दोघांना कशी हँडल करणार, कारण पप्पा पण बाहेर गेलेले होते आणि आई पण बाहेर गेल्या होत्या कामानिमित्त। सो त्यामुळे मग दोघांना हँडल करणं थोडं कठीण जातं। पण त्रिशाचा मूड छान होता। तिचा जर मूड छान असेल ना, तर मग ती सगळी कामे मला करू लागते। त्याचं गंध पावडर असेल, त्याचं जेवण असेल, इव्हन म्हणजे प्रत्येक जी काही गोष्ट असेल त्याच्याशी रिलेटेड ती करते। पण जर तिचा मूड असेल तर, आणि आज तिचा मूड छान होता त्यामुळे तिने त्याला जेव पण घातलं आणि तिने आज लवकर आवरून पण घेतलं। मी फक्त तिला आंघोळ घातली, तिचं मेकअप, तिचं ड्रेस वगैरे सगळं काही तिने केलं। आणि खरंच छान वाटतं की जेव्हा आपली मुलगी करायला लागते, मदत करायला लागते, तिच्या थोड्याफार गोष्टी ज्या आहेत तर ती स्वतः करायला लागते, थोडीफार हेल्प जी आहे तर ती होऊन जाते आणि थोडेफार जे आहे तर ते आपण रिलॅक्स होऊन जातो। पण जेव्हा सेकंड बेबी येतो ना, तर तेव्हा जो रिलॅक्सपणा असतो ना, तर तो पूर्ण निघून जातो, कारण एकामागे कंटिन्युअसली काही नाही तर काही कामे जी आहेत तर ती सुरूच असतात। बरेच चला, आता यालाच तर संसार म्हणत असतात। इथे माझे पराठे जे आहेत तर ते रेडी आहे। त्रिशाला तर टिफिनमध्ये ते पराठे दिले, सोबतच सगळ्यांना पण ब्रेकफास्टमध्ये हेच दिले। खूप छान नरम क्रिस्पी आणि टेस्ट तर एवढी छान झाली होती कायच सांगू। त्रिशा स्कूलमध्ये गेल्यानंतर बाकीची कामं जी आहेत तर ती करून घ्यायची होती, पण पिल्लू आज लवकर उठलं पण होतं, पण त्याला झोपायचंही नव्हतं। तर म्हटलं आधी त्याला आंघोळ घालून घेऊयात, म्हणजे मग तो झोपेल। मला एक कमेंट सारखी यायची की तुम्ही एवढं सगळं हँडल कसं करता ताई? तर एक सांगते, जर मनात जर जिद्द असेल आणि एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल आणि त्या गोष्टीबद्दलची जिद्द जर आपल्या मनात असेल ना, तर आपण काहीही करू शकतो। आणि मेन म्हणजे टाईमचं मॅनेजमेंट करता आलं पाहिजे। माझं सध्या तरी टाईमचं मॅनेजमेंट असं काहीच नाही आहे। ज्या वेळेला जशी वेळ येईल तसं त्या वेळेला सगळं काय हँडल करून घेते, कारण पिल्लूचं झोप वगैरे अजून तरी फिक्स नाही आहे। म्हणजे आधी जेव्हा तो लहान होता तोवर ठीक होतं, तो दुपारी झोपायचा, पण आता तो एवढा खोडकर झालाय की माझं म्हणजे कोणतीच गोष्ट जी आहे तर ती वेळेवर होत नाही। जसा वेळ भेटत जाईल तसं शूट करते आणि त्यानंतर जेव्हा तो झोपलेला असतो तेव्हा एडिटिंग करते आणि कधी तर रात्री 12 वाजेपर्यंत एडिटिंग करते, व्हॉइस ओव्हर करते आणि सगळं मीच माझं करते। शूट पण मी करते, थंबनेल असेल, व्हिडिओ एडिटिंग असेल, व्हॉइस ओव्हर तर ते मलाच करावं लागणार आहे। तर प्रत्येक गोष्ट जी आहेत व्हिडिओशी रिलेटेड मीच ठरवते आणि मीच करते। आणि कधी असं वाटतं की यार काय, मी घरातच आहे, नेहमीच आपलं शूट करा, व्हिडिओ काढा, एडिटिंग करा, व्हॉइस ओव्हर करा, म्हणजे पूर्ण दिवस जो आहे ना तर तो त्यातच निघून जातो। कधी कंटाळा पण येतो की नको ही गोष्ट करायला, चांगला एखादा जॉब करूयात आणि मस्त फिरूयात, एन्जॉय करूयात असं वाटतं। पण सध्या ती माझी तरी लाईफमधली सध्या ती तरी वेळ नाही आहे, कारण पिल्लू अजून लहान आहे। आणि त्रिशाचं तर ठीक आहे, त्रिशाचं तर एवढं फारसं काही टेन्शन नाही आहे, पण पिल्लू अजून 1-1.5 वर्षाचं होईपर्यंत अजून तरी काही करू शकत नाही। सध्या तर तो 1 वर्षाचा आहे, पण तो जवळ 2-2.5 वर्षाचा होत नाही तोपर्यंत अजून तरी मी काहीच करू शकत नाही। आणि जेव्हा डिलिव्हरी झाली तेव्हा 1-2 महिने मला फार त्रास झाला की सारखं घरातच बसा, तीच कामे रिपीट, बाळाचं, घरातलं, संसार, नवरा, सासू सासरे वगैरे सगळं तेच। पण एक सिच्युएशन अशी येते की आपण सगळं हँडल करायला शिकून जातो आणि एक्सेप्ट, म्हणजे तो खूप मोठा पार्ट आहे की एक्सेप्ट, प्रत्येक गोष्ट आपल्याला एक्सेप्ट करावी लागते। जी रियालिटी आहे, जे फॅक्ट आहे ते एक्सेप्ट करणं गरजेचंच असतं। जर आपण रियालिटी एक्सेप्ट नाही केली तर त्याचा फार त्रास होतो, जो की डिलिव्हरीनंतर मला 6 महिने झाला की मला घरात बसायचं नाही आहे, मला बाहेरच जायचं आहे, मला जॉबच करायचा आहे। पण ठीक आहे, मला जॉब करायचाच आहे, पण सध्या ती वेळ नाही आहे, हे घरचे मला नेहमी समजवायचे, पण त्यांच्याशी माझं डोकं काही लागत नव्हतं आणि सारखे वाद होत राहायचे। त्यामुळे
मग डोक्यात एकदा फिट केलं की घरातच राहून काहीतरी स्वतःमध्ये प्रोग्रेस करायचं, ॲक्टिव्ह राहायचं, काहीतरी वेगळी गोष्ट करायची आणि शांत तर बसायचं नाही, हे तर मी पहिलेच ठरवलं होतं. मग ठीक आहे, जर घरात आहे ना तर सगळं काही हँडल करून मी माझं करेल असं मी ठरवलं आणि मग यूट्यूबची जी जर्नी आहे तर ती माझी मी स्टार्ट केली. बरेच चला, हे एका कमेंटवरून एवढं सगळं बोलणं जे आहे तर ते झालं आणि याच्याबद्दल वेगळा कधीतरी डिटेल मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल की मी हे सगळं कसं हँडल करते किंवा कसं माझी लाईफ जर्नी, यूट्यूबची जी जर्नी आहे तर ती मी कशी स्टार्ट केली किंवा मग कशामुळे केली, सगळं काही एका व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. आणि बघा, घरामध्ये आता एवढी खेळणी झाली आहे, त्रिशाची वेगळी, पिल्लूची वेगळी आणि आत्ताच रिसेंटली 2 महिन्यापूर्वी बड्डे झाला त्रिशाचा 5वा आणि पिल्लूचा पहिला बड्डे ग्रँड सेलिब्रेशन झालं होतं. तर एवढी खेळणी आलेली, जवळपास 3-4 पोते जे आहेत तर ते बांधून ठेवले आणि घरामध्ये सध्या तरी एवढी खेळणी जी आहे तर ती खेळण्यासाठी अशीच पडलेली होती. आणि डेली असं व्हायचं की रोज सकाळी दोघंजणी मिळून अख्खी खेळणी जी आहे तर ती हॉलमध्ये टाकणार आणि मग ती दिवसभर जशाला तशीच पडून राहणार आणि मग दिवसभर घरामध्ये पूर्ण पसारा. मी कितीही आवरलं तरी परत जशाला तसंच राहणार. त्यामुळे या गोष्टीला कंटाळून ना आता मी ठरवले त्रिशा स्कूलमधनं येईपर्यंत आज या खेळणीची ना वाटच लावणार आहे. म्हणजे मी काहीतरी खेळणी एकतर भंगारवाल्याला विकून तरी देईल किंवा मग ह्याला असं अशा जागी लपवून ठेवेल की ती त्रिशाच्या नजरेसमोर आली नाही पाहिजे. त्यामुळे मग सगळी जी काही खेळणीवर काढलेली होती खेळण्यासाठी ती सगळी आणली आणि त्याच्यामधल्या फक्त 2-3 गोष्टी ज्या आहेत ज्या मला योग्य वाटतात की त्यांनी त्या खेळून ॲक्टिव्ह पण राहतील अशा 2-3 गोष्टी फक्त ठेवणार आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ठेवून देणार आहे. म्हणजे ही गोष्ट कॉमन आहे की घरामध्ये जर लहान मुलं असेल तर खेळणी असतेच, पण एवढी लिमिटच्या बाहेर जर खेळणी असेल ना तर खरंच त्याचा त्रास व्हायला लागतो आणि त्याचा त्रास मला पण झाला. त्यामुळे आज काहीही झालं तरी त्रिशा स्कूलमधनं आत येण्याच्या आत जे आहे तर या खेळणीची मी आज वाटच लावून टाकणार आहे. रोज पिल्लू 10-10:30ला झोपतं. त्याची अंघोळ झाली की लगेचच अर्ध्या तासात जे आहे तर ते झोपून जातं. पण आज 12-12:30 वाजले तरी पण त्याला झोपायचं नव्हतं आणि घरामध्ये एवढा घरभर पसारा होता. असंही त्याला त्याच्यासोबत खेळत त्याच्याशी गप्पा मारत अर्ध्याच्या वर कामे जी आहे तर ती मात्र करून घेतली. पण एवढी खेळणी जी आहे तर ती मला आज काही केलं तरी त्याची म्हणजे लाईन लावायचीच होती. त्यामुळे मग खेळणी आवरण्याच्या नादात बाकीची कामं जी आहे ती मात्र माझी राहून गेली आणि आता पिल्लू झोपल्यानंतर ती करून घेते. पण त्याआधी दुपारचा स्वयंपाक राहिला होता. माझे सासरे जेवायला येणार होते, त्यांच्यासाठी गरमागरम अशा भाकरी टाकल्या आणि मुळ्याची भाजी बनवली. आणि कमेंटवरून जो विषय निघाला होता जॉबबद्दलचा, तर एक सांगूशी वाटतं की जॉब करण्यापेक्षा जर आपलं मूल जर लहान असेल तर 2 वर्ष आपण त्यांच्यामध्ये इन्व्हेस्ट करूया. ती पण एक खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. त्यांना संस्कार लावणं, त्यांच्या म्हणजे काही गोष्टी त्यांना चांगल्या शिकवणं सध्याच्या काळामध्ये ही खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे जी आपल्या आईवडिलांनी मुलांबद्दल केलीच पाहिजे. एक साईडला ते जॉब साईडला राहू द्या, पण जी मुलांची जी इन्व्हेस्टमेंट आहे ना, आपण त्यांना टाईम देणं हे सध्याच्या काळामध्ये खूप जास्त गरजेचं आहे. आणि हे मला जरा फार लेट समजलं आफ्टर डिलेवरी, ते पण 6-7 महिन्यानंतर. कारण आधी माझ्या पण डोक्यात भूत शिरलं होतं की मला पण जॉब करायचा आहे. पण सिच्युएशन अशा येत गेल्या ना की प्रत्येक गोष्ट मला समजत गेली आणि मी शिकत गेले. म्हणजे परिस्थिती जी आहे तर ती माणसाला शिकवत असते, हा माझा खरंच खास अनुभव आहे. परिस्थिती जर आपल्या लाईफमध्ये जेवढी अवघड परिस्थिती येईल ना तेवढे आपण स्ट्रॉंग बनत असतो आणि प्रत्येक सिच्युएशनला फेस करण्याची जी ताकद असते तर ती आपल्यामध्ये येत असते, जशी माझ्यामध्ये आलेली आहे. आणि खरंच सांगते, जर तुमच्या डोक्यामध्ये पण असं काय असेल जॉब्स आणि तुमचं मूल जर लहान असेल ना तर तुम्ही 1-2 वर्ष तुमच्या मुलांमध्ये ते इन्व्हेस्ट करा आणि तुम्हाला त्याचा रिझल्ट जो आहे तर तो लाईफ टाईमसाठी भेटतच जाणार आहे. इन प्रोग्रेसमध्ये इयर बाय इयर तुमचे मुलं जे आहेत तर ते एकदम ॲक्टिव्ह, हुशार आणि एकदम संस्कारी जे आहेत तर ते बनत जातील. बरेच चला, खूप झाल्या गप्पा गोष्टी आणि इथे माझं काम पण किचनचं तर झालं आहे, बाकीची कामं राहिलेली आहेत मी ती करून घेते. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आज फारसं काही तर तुमच्यासोबत शेअर केलं नाही, पण जे काही शेअर केलं तर ते माझ्या घराबद्दल, माझ्या संसाराबद्दल आणि जॉबबद्दल जे काही माझ्याकडून तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह असेल किंवा मग हाऊसवाईफ इन्स्पिरेशन म्हणले तरी चालेल, काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा, सांगण्याचा किंवा मग त्याचं महत्त्व स्पष्ट करून देण्याचा प्रयत्न मी केला. आणि ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपण भेटूच
पुढच्या व्लॉगमध्ये. त्रिशा पण स्कूलमधून आलेली आहे आणि त्रिशा स्कूलमधून आली आणि पिल्लू उठलं. बरं चला आता व्हिडिओ मी इथेच एंड करते. आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. भरपूर साऱ्या गप्पा गोष्टी तर आपल्या चालतच राहणार आहेत. जी माझी बाकीची कामं आहेत तर ती मात्र मी करून घेते, कारण सकाळपासून प्रत्येक गोष्टीला डिलेच होत चाललाय, जसं पिल्लूच्या आज झोपेला झाला. बरं चला मग आता बाय, टेक केअर. भेटू आपण पुढच्याच व्लॉगमध्ये.